नमस्कार. मी आशुतोष टिळक. 29 जून ते 5 जुलै 2024 या दरम्यानच्या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या बातम्या मी खर तर थोड्याशा हिंडनबर्गच्या बाबतीमध्ये हायलाइट घेऊन आलेलो आहे, परंतु मला इतर पण काही गोष्टी हायलाइट झाल्या. जेफरीजचा इंडियन मॅरेज इंडस्ट्रीवरचा एक रिपोर्ट आला. केअर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून आले आहेत. त्यांनी बातम्यांनुसार त्यांनी त्यांचं मंत्रिमंडळ पण जाहीर केलं, सेक्रेटरीएट त्यांनी जाहीर केलेलं आहे. महाराजांनी त्यांच्या तिथल्या परमिशन त्यांना दिली आहे आणि त्याच्या बाबतीमधल्या आपल्याशी संदर्भात असलेल्या काही बातम्या मी घेऊन आलेलो आहे. 130 1300 कंपन्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांची नावं समोर आली होती, ज्याच्यामध्ये इन्फोसिस सारख्या, कोटक महिंद्रा बँकेसारख्या आणि मेघा इंजिनिअरिंग सारख्या काही कंपन्यांची नावं आलेली आहेत आणि बरेच इतरही नाव आहेत. बऱ्याचशा फार्मा कंपन्यांची पण नावं आहेत. सेबीने परत एकदा हेडलाईट लाईमलाईट मध्ये सगळं येऊन दाखवलं. सेबी परत एकदा लाईमलाईट मध्ये होती, विशेष फॉर स्ट्रीमलाईन फीज. आणि सगळ्यात मोठी या आठवड्याची एक बातमी जी अशी पटकन लक्षात आली नाही, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश CJ चंद्रचूड हे शेअर बाजारातल्या तेजीच्या विषयात बोलताना दिसून आले. सिक्युरिटी अपिलेट ट्रायब्युनलच्या इमारतीच्या उद्घाटनामध्ये त्याच्या वेळी ते बोलत होते. SME IPOज च लिस्टिंग डेच्या दिवशीचं जे काय ग्रोथ असणार आहे ते आता कॅप्ट असेल. आणि त्याच्यानंतर इंडिया सिमेंट्स नंतर ओरिएंट सिमेंटकडे नजर वळलेली आहे. भारताच्या सिमेंट उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात कन्सॉलिडेशन चालू झालेलं आहे. RBIनी भारताच्या बाहेर फास्ट पेमेंटसाठी नेक्सस प्रोजेक्टचा आधार यायचं ठेवलेला आहे. HDFC बँकेला त्यांचे लोन बुक विकण्याची गरज तयार झाली. नेमकं काय आहे, आपण या सगळ्याकडे जाणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागाकडे. नेमकं काय चालू झालेलं आहे, काय आहे काय याच्या आपण सगळ्याकडे बघणार आहोत. सेबी इश्यूज नोटिसेस टू हिंडनबर्ग रिसर्च ओव्हर अदानी रिपोर्ट. 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये हिंडनबर्ग रिसर्च या अत्यंत प्रतिथयश, अत्यंत फेमस अशा काय म्हणतात त्याला, शॉर्ट सेलर, जगभरात ज्यांचं नाव माहीत आहे आणि जे फेमस आहेत, जे त्यांच्या सक्सेस रेटसाठी फेमस आहेत, अशा हिंडनबर्ग रिसर्चनी त्यांचा रिपोर्ट अदानी ग्रुपवर काढला आणि जगातला सगळ्यात मोठा एक मोठ्या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी काढलं. त्यांनी तर हे पण म्हणलं की अदानी ग्रुप मधले स्टॉक हे जवळपास 80% असेच पडून जायला पाहिजे, बिकॉज त्यांचं व्हॅल्युएशन फार हाय झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्या काळात भरपूर सारा गदारोळ माजला. 100 बिलियनच्या खालती किंमत आली. अदानींना 2 नंबरचे काहीतरी जगातले 2 का 3 नंबरचे सगळ्यात मोठे श्रीमंत झालेले अदानी अचानकपणे 8व्या 9व्या नंबरवर आले. भरपूर काय काय त्या काळात झालं होतं. त्या काळातल्या बातम्या बघण्यासारख्या होत्या. त्याच्यानंतर एक OCCRPचा रिपोर्ट पण आलेला होता, ज्यांनी इतरही गोष्टी अदानींच्या बाबतीमध्ये हायलाइट करून दाखवल्या होत्या. गौतम अदानींच्या ऐवजी त्याच्यामध्ये विनोद अदानी हे नाव वारंवार येत होतं. एका अलिगेशन्सच्या नुसार विनोद अदानी इज द रिअल ओनर ऑफ दिस ग्रुप. नेमकं हे मग सगळं काय आहे, आता त्याचा संदर्भ कुठे लागतोय बघूया. झालं असं की यांना एक नोटीस पाठवली, शो कॉज नोटीस, साधारण हिंडनबर्ग रिसर्चला नोट असं हे सगळं होतं. सेबी क्लेम्स दॅट हिंडनबर्ग डिड नॉट accurately disclose its financial interest in the Adani Group. Hindenburg, on the other hand, has vehemently denied those accusations. They had called the notice an attempt to silence and intimidate those who expose wrongdoing. ठीक आहे, म्हणजे सेबीने नोटीस पाठवली, पण खरा जो मॅटर सुरू झाला या सगळ्या बातमीमध्ये तो याच्या पुढे सुरू झाला. मॅटर यहां से शुरू हुआ बॉस, मॅटर यहां से शुरू हुआ. झालं काय, ज्यांना हे सगळं वाचायचं होतं, व्हॉट वॉज द मॅटर, हा एक छोट्याशा अमाऊंट मध्ये मी केलेला आहे. ज्यांना अधिक जाणून घ्यायचं, ज्यांना त्यांची मेमरी थोडीशी रिफ्रेश करायची आहे, त्यांनी व्हिडिओ स्टॉप करा आणि हे सगळंच्या सगळं वाचा. तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. हिंडनबर्ग रिबटल, अ स्टॉर्म ब्र्यूज फॉर कोटक महिंद्रा बँक. याच्यामध्ये कोटक महिंद्रा बँक कुठून येऊन पडली बाप्पा, झालं काय.
हिंडनबर्ग रिसर्चनी 46 पानांचं एक उत्तर रिस्पॉन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीला पाठवला. ignited a new firestorm in the Adani Hindenburg saga. While the initial report focused on Adani Group, Hindenburg's rebuttal throws Kotak Mahindra Bank, a prominent Indian financial institution, into the spotlight. Here's a breakdown of the key points and potential implications. झालं काय, सगळ्यात पहिल्यांदा हिंडनबर्गचे अॅक्युजेशन्स वगैरे सगळे सगळे होते, पण त्यांना गेन नेमका काय झाला याच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याला हायलाइट केलेलं आहे की हिंडनबर्ग रिपोर्टेडली मेड $4.1 million इन ग्रॉस रेव्हेन्यू थ्रू गेन्स रिलेटेड टू अदानी शॉर्ट्स फ्रॉम एन इन्व्हेस्टर पार्टनरशिप. बॉन्डच्या याच्यावरती त्यांना किती 31,000 चा एक छोटासा गेन त्यांना मिळाला. आणि त्यांचं म्हणणं की याच्यामध्ये आमच्या फक्त बेसिक मध्ये ब्रेक इव्हनच्या आसपास आमचा खर्च वसूल झाला. आणि हे मान्य आहे, सेबीला ज्या गोष्टी करता येत नव्हत्या किंवा सेबीच्या लिमिट मध्ये ज्या गोष्टी त्याच्या बाहेर होत्या किंवा काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण ज्या गोष्टी सेबी करत नव्हती त्या गोष्टी या लोकांनी मोठ्या मोठ्या प्रमाणावर अक्वायर करवलं, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं चालवलं. आणि हिंडनबर्गचं अॅक्युजेशन या सगळ्यामध्ये असं आहे की ज्यांनी हा सगळा करवला त्याच्यामध्ये तुम्ही काही करत नाही आहात आणि तुम्ही आमचं नाव उगाच खेचून घेता आहात. सेबीज सिलेक्टिव्ह स्क्रुटिनी, तुमचा फायनान्शियल तुमचा गेन किती झाले सेबीने विचारलं होतं, त्याचं उत्तर त्यांनी दिलं. हिंडनबर्गचं म्हणणं की सिलेक्टिव्ह स्क्रुटिनी असं आहे की कोटक महिंद्रा बँकेला तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करत नाही आहात. omitting its name in the show cause notice, they claim SEBI used KMIL instead. Kotak Mahindra International Limited, the bank's Mauritius subsidiary that managed K India Opportunities Fund. कोटक महिंद्रा बँकेचं असं म्हणणं या सगळ्या बाबतीमध्ये की हो आमची आहे, आमची मॉरिशियस रिलेटेड एंटिटी ही आहे, परंतु आमचं इन्व्हेस्टमेंट कोटक इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड मध्ये नाहीये. ठीक आहे, नसेल. आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये भांडाभांडी मारामाऱ्या जे काय चालू होतं त्याच्यामध्ये अचानकपणे कोटक यांचं नाव कुठून यावं, कारण हा जो कोटक इंडिया ऑपॉर्च्युनिटी फंड आहे तो अदानी ग्रुपवरती शॉर्ट गेला होता, ज्याचा वापर हिंडनबर्गच्या याच्यामध्ये आला असेल. एक अजून एंटिटी याच्यामध्ये, फॅसिलिटेटिंग शॉर्ट सेलिंग फॉर किंगडम कॅपिटल. ही तीच लिंक आहे का की जी हिंडनबर्ग ग्रुप आणि कोटक महिंद्रा बँकेला जोडते? कदाचित हो, कारण कोटक महिंद्रा बँकेने ऍक्सेप्ट केलं आहे की किंगडम कॅपिटल, अनअवेअर ऑफ कनेक्शन बिटवीन किंगडम कॅपिटल अँड हिंडनबर्ग. आम्हाला त्यांचं म्हणणं आम्हाला माहित नाही किंगडम कॅपिटलचा संबंध होता का. दे आर्ग्यू द साइज अँड नेचर ऑफ द शॉर्ट पोझिशन वुड हॅव रेज रेड फ्लॅग फॉर अ सोफिस्टिकेटेड फंड मॅनेज लाईक KMIL. कोटक महिंद्रा बँकेचं अगदी अगदी साधं असं म्हणणं की KMIL आमची आहे, आम्हाला मान्य, किंगडम कॅपिटलचा याच्यामध्ये काय संबंध आम्हाला माहित नाही, आम्ही कोटक इंडिया ऑपॉर्च्युनिटी मध्ये गुंतवणूक झालेली नाही, आम्हाला किंगडम कॅपिटलशी काही देणं घेणं नाही. स्वतःला कातडी वाचवण्याचा थोडासा प्रयत्न किंवा काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणता येईल. परंतु हे असं सगळं सुरुवात झाली आणि अँडरसन, आय थिंक अँडरसन का हेंडरसन, कोटक बँकेचा डिफेन्स, अनआन्सर्ड क्वेश्चन्स. आणि असं आहे की आता या सगळ्यामध्ये कोटक महिंद्रा बँकेवर शेकायला बसलेला आहे. या सगळ्यामध्ये आता अचानकपणे अदानींचं नाव बाहेर गेलं. अमेरिकेने त्यांची चौकशी चालू आहे हे तर सगळ्यांना माहितच आहे, पण कोटक यांचं नाव याच्यामध्ये येण्याची काय गरज? प्रत्यक्षात कोटक इज अ व्हेरी नोन ॲज अ इथिकल पर्सन. म्हणजे ज्या वेळेला या सगळ्यामध्ये मी चंद्रशेखर टिळक सरांना फोन केला की कोटक यांचं नाव येतंय, त्यांचं म्हणणं की मी या बँकेला, या संस्थेला BSCच्या दिवसांपासून ओळखतो. यांचं नाव चंद्रशेखर टिळक सरांच्या शब्दामध्ये या व्यक्तीचं नाव कोटक नाही, या व्यक्तीचं नाव कुलकर्णी वगैरे असायला पाहिजे होतं. सरकारला पुरेसा टॅक्स बिक्स भरून ठेवणारी व्यक्ती. आणि हे एका अर्थाने अगदी खरं पण आहे. त्यांची जी विधानं असतात ती बऱ्यापैकी वेल नोन आणि वेल सेटल्ड म्हणायला असतात. सरकारची रेग्युलेशन फॉलो करून त्याच्याही कधी कधी पुढे जाणारी ही व्यक्ती
कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये सरकारच्या ज्या काही कमिट्या लावल्या त्याच्यामधल्या एका कमिटीमध्ये उदय कोटक यांचं नाव होतं, ते त्याला हेड करत होते. त्यांनी जे काही रिकमेंडेशन केले त्यातल्या बऱ्याचशा त्यांनी ऑलरेडी त्यांच्या याच्यामध्ये केल्या होत्या. सरकारच्याच काही कंपनी ते करू शकत नाहीयेत आणि अशा व्यक्तीचं नाव या सगळ्या याच्यामध्ये येतं आहे. हे कोटक महिंद्रा बँकेच्या नवीन बॉस साठीचा एक चॅलेंज आहे, कारण भलेही उदय कोटक यांच्या काळात झालं आहे पण उत्तर तर या नवीन बॉसला द्यावी लागणार आहेत. बघावं लागेल. म्हणजे या सगळ्यामध्ये कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज असेल किंवा कोटक इन्स्टिट्यूशनल असेल, कोटक ब्रोकरेज असेल, याला उत्तर द्यावं लागणार, कारण कोटक इज अ बिग ब्रँड. या सगळ्यामध्ये नेमकं काय होतं बघावं लागेल. कारण आतापर्यंत ज्या व्यक्तीचा शर्ट हा अत्यंत पांढरा शुभ्र होता त्याच्यावर आता पुऱ्या जगभरची घाण आणून टाकल्यासारखं, घाणीत बुडवून ठेवल्यासारखं झालेलं आहे. नेमकं काय होतं आणि या सगळ्यामध्ये याच्यामध्ये अदानी बाजूला जातात का हे बघावं लागेल. कारण अदानी आता वेगळ्या याच्यामध्ये आहेत. सिमेंट उद्योगामध्ये अल्ट्राटेकशी कम्पीट करण्याची तयारी त्यांनी केली होती, परंतु अल्ट्राटेकने वेगळाच गेम खेळलेला आहे. माझ्या बातम्यांचा तो एक भाग आहे. चलूया पुढच्या हेडलाईन्स कडे. इंडियन मॅरेज फ्रॉम जेफ्रीज आईज. झालं असं की थोडासा मागच्या काही दिवसांमधला एक रिपोर्ट आला होता जेफ्रीजचा. त्यांचं असं म्हणणं की इंडियन वेडिंग इंडस्ट्री ही $130 बिलियन एक मोठा बेहेमोथ आहे, मेकिंग इट द सेकंड लार्जेस्ट इन इंडिया आफ्टर फूड अँड ग्रोसरी. आणि जे अगदी मान्य आहे, भारतातली लग्न ही एका अर्थाने सण आणि सोहळे असतात, सेलिब्रेट केले जातात, भयंकर खर्च केला जातो. असं मी जर म्हणलं की काही उत्तर भारतातली काही लग्न ही कोटीच्या कोटी उड्डाणं घेतात असं म्हणलं तरी काही चुकीचं असणार नाही. आणि त्याच्यामुळे हा $130 बिलियन आकडा अत्यंत ऍक्सेप्टेबल वाटतो. पण त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखी जी गोष्ट आहे ती अशी आहे की $15,000 असा साधारण लग्नांवरचा ऍव्हरेज इंडियन वेडिंग एक्सपेंडिचर असतो. आणि याच्यापेक्षा शिक्षणावरचा खर्च किंवा आरोग्याच्या बाबतीमधला जो खर्च असतो तो कमी होतो. प्री नर्सरी किंवा नर्सरीच्या आसपास पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचा सगळा खर्च जर गृहीत धरला तर तो अगदी डेफिनेटली असतो कमी. कारण मी अशा पण स्टोरी ऐकल्या आहेत की मुलगी जन्माला आली आणि तिच्या जन्मापासून वडिलांनी सेव्हिंग करायला सुरुवात केली. जाहिराती असतात म्युच्युअल फंडांच्या की माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि न बोललेला शब्द हा लग्नासाठी मला सेव्हिंग करून ठेवायची आहे. एका अर्थाने भारतामधलं हे जे आहे अझम्पशन हे आता म्युच्युअल फंड कंपन्यांनी पण मान्य केलेलं आहे. बाकी काही काही जेफरीज वेगळं सांगत नाही. म्हणजे मी जेव्हा हा करायला घेतला, गंमत म्हणून सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स गुगलच्या जेमिनीला त्याच्यामध्ये मी टाकलं की अनालाइज दिस रिपोर्ट फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, की पर हेडचा समजा खर्च एवढा असेल, मॅरेज मधला खर्च एवढा असेल तर मग एक्सपेंडिचरचा याच्यामधला किती, इन्शुरन्सवरचा खर्च किती, हेल्थवरचा एक्सपेंडिचर किती, एज्युकेशन मधला किती, लक्षात यायला लागलं की हा जो आकडा आहे ना हा खरंच मॅसिव्ह आहे. हा खरंच मॅसिव्ह आहे. म्हणजे ई कॉमर्सच्या याच्यामुळे काही प्रमाणात तो कमी झाला असेल, पण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात बदलवलं. याचं एक पोटेन्शियल हेडिंग जे होतं, बँड बाजा बारात इज अ इंडस्ट्री वर्थ 130 बिलियन. म्हणजे मी असं टाईप करता करता थांबलो आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. पुढची हेडिंग काय होती? पुढची हेडिंग होती केअर स्टार्मर 400 पार हो गए. गंमत सांगतो की भारतामध्ये एक्झिट पोल्स फेल गेले, एक्झिट पोल्सला जमलं नाही, पण ब्रिटन मधल्या एक्झिट पोल्सनी केअर स्टार्मर यांच्या पार्टीला 409-410 जागाच्या आसपास दिले होते. त्याच्या आसपास ते आले आहेत. लिबडेमला पण त्याच्या आसपासचाच नंबर दिला होता. आणि याच्यामधला एक दुसरा जो नंबर मला खरं तर द्यायचा होता की वोट शेअर, त्याच्यामध्ये 20-20% इकडे तिकडे झालेले जागा कशा बदलतात ते करायचं होतं. परंतु ज्या वेळेला मी आठवड्याच्या आर्थिक बातम्या हायलाइट करतो आहे त्यावेळेला मला
हा एक दुसरा ग्राफ किंवा दुसरी एक जी आकृती, हा फोटो जो आहे तो ठेवावाच लागेल आणि त्या फोटो मधली स्टोरी मला तुम्हाला ऐकवावीच लागेल. नीथ अँड स्वानसी ईस्ट कॉन्स्टिट्युएन्सी, तुमचं म्हणणं ही एक कॉन्स्टिट्युएन्सी तू का उचलली आहेस आशुतोष? पोर्ट टालबोट, पोर्ट टालबोट स्टील प्लांट, टाटा स्टीलचा स्टील प्लांट या कॉन्स्टिट्युएन्सी त्या मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्याविषयी अधिक जर बोलायचं असेल तर मला असं म्हणता येईल की 3 वर्ष का 4 वर्षापूर्वी ग्रीन पार्टी, जॅन डॉडेन असं काहीतरी त्यांचं नाव आहे बघा, 1711 मतं त्यांना मिळाली आहेत. त्या पार्टीचं असं म्हणणं की या स्टील प्लांटमुळे आसपासच्या पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते, समुद्र किनारे आहेत आणि पर्यटक या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येतात, आजूबाजूच्या लोकांना श्वसनाचे विकार होतात, पर्यटनाच्या दृष्टीने याची किंमत कमी होत, असे भरपूर काय काय आरोप लावले गेले. मॅटर तिथे सुरू झाला. सगळ्यात कमी मतं या सगळ्यामध्ये तुम्हाला जे दिसत असतील ती त्या वेल्स ग्रीन पार्टीची दिसत असतील. मग थोडस अजून वरती आपण सरकूया की वेल्स लिबरल डेमोक्रॅट, त्यांचं या सगळ्याच्या बाबतीमध्ये फारसं काय स्टँड नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की हे झालं पाहिजे, त्यांना मुळात तो प्लांट तिथे राहणं अपेक्षित होतं. त्यांचं जे होतं ती एक वेगळी स्टोरी आहे. लेबर पार्टीने आणि या सगळ्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा याच्यामध्ये एवढा कसा काय सफाया झाला, झालं काय? वेल्सचा भाग तुम्ही बघितला तर सगळ्याच्या सगळा लाल झालेला तुम्हाला दिसेल. लेबर पार्टी अगदी छानपणे वेल्सच्या भागामध्ये जिंकले तुम्हाला सापडेल. पण मग झालं काय? हा प्लांट बंद करा बंद करा बंद करा या सगळ्यामध्ये प्लेड कायम्रू नावाची एक शेवटून दुसरी जी पार्टी आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि प्रसंगी टाळ्या वाजवाव्या लागतील, ज्यांनी हे हायलाइट केलं की वेल्सचा हा जो भाग आहे हा एकेकाळी अत्यंत इंडस्ट्रीयल भाग होता. आज वेगवेगळ्या कारणाने इथे काहीही फारसं उरलेलं नाहीये. शेवटची इंडस्ट्री जी इथे शेवटच्या घटका कदाचित मोजत पडलेली आहे तिला बंद करू नका, नाही तर ऑलरेडी इथे फूड बँका ज्या आहेत त्यांच्यावरचा असलेला डिपेंडन्स वाढेल. म्हणजे मी काही बातम्यांमध्ये याच्यावरची डॉक्युमेंटरी पाहिली, त्याच्यामध्ये फूड बँकांच्या बाहेर रांगा लागलेल्या दिसल्या आणि त्याच्यामध्ये अनेक सारे ज्येष्ठ नागरिक दिसले. मला वाईट वाटलं हे सगळं बघून. आणि मग या त्याच्यामध्ये प्लेड कायमरू पार्टी त्यांची जी काय होती त्यांचं म्हणणं योग्य होतं की हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. हे जसं आहे इथल्या लोकांना त्याच्यामुळे जर पैसा मिळत असेल तर हे गरजेचं आहे, कारण हा प्लांट जर बंद झाला तर त्रासदायक होईल. मग वेस्ट कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला का काही मिळालं नाही, काय झालं काय? वेस्ट कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने का एवढे कमी मतं मिळवली? मुळात हा त्यांचा भाग नाही, हा आपण त्याच्याकडे जाऊ नये. स्टोरी ही आहे की ऋषी सुनक यांच्या सरकारने भलेही ते दिलेलं असेल परंतु लोकांच्या नोकऱ्यांवर कात्र्या चालवणं त्याचा जो एक धोका होता ते काय थांबवू शकले नाहीत टाटा स्टीलच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळे इथे ही जी तुम्हाला दिसते आहे लिबरल डेमोक्रॅट नाही म्हणणार मी, त्यांना ग्रीन पार्टीने करवला, त्यांना त्याचा फटका बसला. वेल्स लेबर पार्टी तिथे जिंकून आली, इलेक्टेड ई ज्यांच्या समोर लिहिलेलं आहे. त्या कॅरोलाईन हॅरिस बाई जिंकून आल्या, नवीनच झालेली पार्टी आहे, नवीनच तो झालेला भाग आहे सगळा. आणि त्या भागाच्या पहिल्या एका अर्थाने त्या खासदार झालेल्या आहेत आणि मला गॅरंटी आहे की हा प्रश्न त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा असणार आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट भारत सरकारच्या याच्यामध्ये आय थिंक 2022 पासूनचा हा प्रयत्न होता की भारत सरकारला 1 ट्रिलियनच्या साईडला जर एक्सपोर्ट घेऊन जायचा असेल तर त्याच्यामध्ये भारत सरकारच्या सगळ्याच्या मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि त्यांच्याशी होणारा फ्री ट्रेड अग्रीमेंट हा एक महत्वाचा फॅक्टर असेल. 26 गोष्टी होत्या त्यांच्याविषयी बोलणं चालू होतं, ते काय होऊ शकलं नाही. आता लेबर पार्टीच्या या विक्ट्री नंतर नेमकं काय असणार आहे हे बघावं लागेल आणि त्याच्याकडे बारकाईने नजर ठेवावी लागेल, कारण केअर स्टारवर हा माणूस काय ऋषी सुनक नाहीये. बघूया पुढे काय होतं. पुढे जाऊया.
ओव्हर 1300 कंपनीज फेस इन्क्वायरी ओव्हर इलेक्टोरल बॉन्ड डोनेशन्स. एकदम साध्या शब्दामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड्सला इलिगल वगैरे अनकॉन्स्टिट्युशनल बनवलं आणि अनेकांचे कान टवकारले. एसबीआयला त्यांनी फोर्स करवलं की कोणी कोणी इलेक्टोरल केले आहेत, काय काय केलंय, तो भरपूर एक मोठा मॅटर ठरला. त्या काळात भरपूर त्याने हल्लकल्लोळ माजवून टाकला होता असं म्हणायला पण जागा आहे. मॅटर सगळा असा झाला की त्यातल्या काही मोठ्या इन्स्टिट्यूशन्स असेल, इन्फोसिस असेल, एम्बसी ग्रुप असेल, मेगा इंजिनिअरिंग असेल, आदित्य बिर्ला ग्रुप असेल, जेएसडब्ल्यू, टोरेंट फार्मा असेल, ल्युपिन असेल, इंटास असेल, भारती एअरटेल असेल, अलेम्बिक फार्मा असेल, अदानी ग्रुपशी रिलेटेड एंटिटीज असतील, डायरेक्ट नाही. आणि साऊथ मधली कोण एक सट्टा बाजार चालवणारी कंपनी असेल, या सगळ्या लोकांनी हा बिझनेस चालवला. बिझनेस त्याच्यामध्ये त्यांनी पैसे दिले आणि त्यांची नावं त्याच्यामध्ये आली. यातल्या काही कंपन्या तर कदाचित शेल कंपन्या आहेत असाही संशय तयार झाला. सो येस, आणि सिन्स इट्स इन्सेप्शन 2018 हे चालू झालेलं आहे आणि 1300 कंपन्यांच्या आसपास आता नोटिसा जायला सुरुवात केलेल्या आहे. काहींना बोलवलं पण असेल तपासासाठी या आमच्या ऑफिसला म्हणून. आणि ही पण एक हॅपनिंग स्टोरी आहे, लक्ष ठेवावं लागेल. पण 1300 हा आकडा छोटा नाहीये आणि त्यातल्या काही लोकांना तर खिशात लॉस असताना देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावर डोनेशन दिले गेले आहेत. त्याच्याविषयी पण क्वेश्चन मार्क येणार आहे. सुरुवात पुढच्या याच्यामध्ये जाऊया. आणि युनिव्हर्सल स्ट्रक्चर फॉर एक्सचेंज अँड मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स. साध्या भाषेमध्ये की तुम्ही ब्रोकरेज कडे गेला तर तुम्हाला एक झिरो ब्रोकरेज सापडतो, झेरोदा सारखे, आणि नंबर 2 ला तुम्हाला एक दुसरा कोणीतरी सापडतं रेग्युलर. याच्यामध्ये एम स्टॉक नावाचं एक आहे, मायरे ऍसेट. आश्चर्याची गोष्ट अशी की हे सगळं होण्याच्या आधी, काही दिवस आधी, शेअर खानची खरेदी त्यांनी करवली मायरे स्टॉक मध्ये. त्यांचं ऑलरेडी एक असलेला जे ब्रोकरेज होतं ते झिरो सर्व्हिस ब्रोकरेज होतं, फ्री सर्व्हिस ब्रोकरेज, आणि ते जाऊन हे आलं. सेबीला जर ते नको असेल तर मग हा बातमी यांना ऑलरेडी कळली आहे का? मग काय काय त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या वेगळ्या इम्प्लिकेशन्स होतील. माझ्या एका शॉर्ट मध्ये पण मी याच्याविषयी बोललो होतो. मूव्ह एम्ड ऍट सिम्प्लिफाईंग द फी स्ट्रक्चर. सेबीचं म्हणणं अत्यंत साधं आहे की मी 10 ट्रेड घेतो, कोणीतरी एक 100 ट्रेड घेतो, म्हणून मला फी कमी लागली पाहिजे, 100 ट्रेड घेणाऱ्याला जास्त फी लागली पाहिजे, असं कसं काय? इफ आय एम ऑल्सो इन्व्हेस्टर, that another person is also investor, we both are using the same infrastructure, so use the universal fees, accept it as a one unit, असं त्यांनी काहीतरी करवलं होतं. त्याचा जो काही परिणाम दिसला आहे, इन्क्रीज ट्रान्सपरन्सी वगैरे, हायलाईट याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सेबीने या आठवड्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ऍक्शन मध्ये घेतलेल्या आहेत, त्याचा परिणाम दिसायला लागलेला आहे. बघूया. झेरोदा, त्याचा परिणाम दिसला. झेरोदाचे आय थिंक नितीन कामत, हो नितीन कामत, त्यांनी म्हणलं की आम्हाला आता फ्री इक्विटी डिलिव्हरीचं सिस्टीम बंद करावी लागेल, किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्सचा जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये फी थोड्याफार प्रमाणात वाढवावी लागेल. आणि सेबीने त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्याच्या दिशेने कदाचित पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. टाळ्या टाळ्या म्हणजे एक साईड तर त्यांनी हळूहळू घटवलेली आहे. मुळात झेरोदा त्यांच्या असल्या इतर काही समस्यांमध्ये पण अडकलेली आहे आणि झेरोदासाठी कुठेतरी, म्हणजे झेरोदाने सुरुवात केली पण नंतर आता जी इतर माणसं आलेली आहेत त्यांचं काय बी, हा एक जो मॅटर सुरू झालेला आहे. वाढतील कुठेतरी फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधला जो एक व्यवहार आहे की 1 वर्षामध्ये व्हॉल्यूम 80-82% वाढले. आता ते जर त्याला चाप बसणार असेल तर फार गरजेची आहे. हायलाईट तुम्ही माझ्या बातम्यांच्या याच्यामध्ये वाचू शकता. पुढच्या हेडलाईन कडे आपण जाऊया. सीजीआय कॉशन अबाउट मार्केट रॅली. झालं असं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी.वाय. चंद्रचूड थर्सडे, गुरुवारी, काल परवा, त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की मागच्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारामध्ये जी काय रॅली चालू आहे, सेन्सेक्स 80,000ला जाऊन पोहोचलाय, आनंदाची गोष्ट आहे.
परंतु याच्यामध्ये काळजी करण्यासारखी गोष्टी येत आहेत, कारण सरकार जे एक्सपेक्टेड होतं तसं आलेलं नाहीये. आणि मग नेमकं काय झालेलं आहे, त्यांनी सेबीला सांगितलं की थोडं कॉशन राहा, काळजी घ्या. स्पेशल अपिलिएट ट्रायब्युनलच्या बाबतीमध्ये त्याचा ओपन करत होते, त्याची फीत कापायला ते आले होते उद्घाटन करायला नवीन बिल्डिंगचं. पण त्याच्यामध्ये पण जर आता सीजीआय देखील बोलतायत, तर याचा अर्थ कुठेतरी मॅटर फार सिरियस होतो आहे आणि या रेग्युलेटर्सना कुठेतरी काहीतरी सिरियस मॅटर दिसत आहेत असं समजायला जागा आहे. अधिक तर बातम्या या संदर्भात काय आल्या नाहीत, परंतु सीजीआयनी बोलणं हे हायलाइट होत आहे, एवढं तर आता मी म्हणेन. पुढच्या बातमीकडे आपण जाऊया. 90% इज अ कॅप. मग सेबीने ऍक्शन घ्यायला सुरुवात केली ना, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जर म्हणलं आहे तर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. एसएमई आयपीओ म्हणजे काय, की छोट्या कंपन्यांचे आयपीओ 15,000, पण मग ज्यांच्या आयपीओ मध्ये 100, 200, 500 असे शेअर्स असतात. कधी कधी या कंपन्यांच्या शेअरची प्राइस 10 रुपये असते, 12 रुपये, 15 रुपये, 20 रुपये अशी असते. एक लोअर लिमिट ठरलेली असते की अशी असते, आणि मग हायर लिमिट त्याच्यापेक्षा वरती तुम्ही जाऊ नाही शकत. ते जात असेल तुम्ही मेन बोर्ड आयपीओ वर जा. झालं असं की काही आयपीओ हे लिस्टिंगच्या दिवशी 200% वाढले. साध्या भाषेत बोलू, आयपीओ आला, मी 15,000 रुपये टाकले, 15,000 रुपये टाकले, लिस्टिंगच्या दिवशी माझ्या खिशात 45,000 रुपये आले. 10 दिवस, 7 दिवस, 8 दिवसामध्ये जर माझ्या 15,000चे 40,000, 45,000 होणार असतील, तर ही एक रिस्क जन्माला आलेली आहे असं सेबीचं म्हणणं आहे. आणि म्हणून माधवीपुरी बोच या बाईंनी अत्यंत डोके लावून 90%चा आकडा पकडला आणि 90%ला बंद करून टाकला. साधा मॅटर आहे हो, की जर लिस्टिंगच्या दिवशी तुमचा शेअर हा 200%, 100% वाढत असेल, तर याचा अर्थ तुम्ही व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे, किंवा तुम्ही हे काय म्हणतात त्याला, मार्केट मॅनिप्युलेटर्सच्या अंडर तुमचा शेअर खेळायला बसला आहे. जे झालं आहे 90% ते अत्यंत योग्य झालं. आय थिंक हॅपन ऑन 4th ऑफ जुलै. चालू होईल हळूहळू. मोर स्टॅबिलिटी, डिस्करेज एक्सेसिव्ह व्हॉलिटिलिटी इन द एसएमई आयपीओ मार्केट. एक्सेसिव्ह व्हॉलिटिलिटी इन एसएमई म्हणजे काय, जॅकपॉट टाईप, की 10 रुपये 15 रुपये गुंतवाय आणि काहीतरी ढगातले रिटर्न कमवा. सट्टा नाहीये ना बापा तो. शेअर बाजार आहे, शेअर बाजार हा भांडवली बाजार आहे. झालं असं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरचा पैसा हा थोडासा ऍसेट चेंज करत आहे, आणि त्याच्यामुळे उदय कोटक यांचं जे एक म्हणणं होतं 1-2 आठवड्यापूर्वी, की बाजारामधले आता नंबर ऑफ लिस्टिंग कंपनीज वाढण्याचा गरज आलेली आहे. काही प्रमाणात ते खरं पण होतं, आणि सुरुवात त्याची झालेली आहे. बऱ्याचशा कंपन्या येत आहेत, पुढच्या काही दिवसामध्ये येईल लवकरच. आणि आयपीओच्या बाजारामध्ये थोडं बोलायचं असेल तर एक बातमी खरं तर घ्यायची राहून गेली. टॅरिफ हाईक झालेली आहे, याचा अर्थ रिलायन्स जिओ आयपीओ घेऊन येतो आहे. आर यू रेडी फॉर अ रिलायन्स जिओ आयपीओ? बी प्रिपेअर्ड. पुढच्या बातमीकडे जाऊया. आफ्टर इंडिया सिमेंट नाऊ ओरिएंट. झालं असं की अंबुजा आणि एसीसी ला खाल्ल्यानंतर पेन्ना सिमेंट आणि त्याच्यानंतर इतर सगळ्या सिमेंटच्या ग्रुपकडे, सिमेंटच्या ऍसेट्सकडे ज्या वेळेला अदानी ग्रुपने नजर फिरवली, त्यावेळेला लिडिंग मध्ये स्वतःला टिकवण्यासाठी केसोरामचं तर ऍक्विजिशन आय थिंक चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे, पाईपलाईन मध्ये आहे. पण इंडिया सिमेंट मधला दमानींचा हिस्सा खरेदी केला गेला अल्ट्राटेक कडून. हॉस्टाईल टेक ओव्हर होईल की नाही माहित नाही, पण अचानकपणे पुढची बातमी येऊन अडकली. ओरिएंट सिमेंट आणि हा घास थोड्याफार प्रमाणावर एका दुसऱ्या सिमेंट कंपनीच्या तोंडातून हिरावून घेतला जातो आहे असं मला फार वाटलं. कारण डालमिया सिमेंटचं आणि यांचं डील झालेली होती असं मला वाटतं, पण अचानकपणे ओरिएंट सिमेंटचा याच्यामध्ये काय मॅटर झाला आहे माझ्या पण लक्षात येत नाही. पण डील जी काय समोर येते ती बऱ्यापैकी चांगल्या व्हॅल्युएशन्सवर येते आहे. 103 ते $110 पर टनाच्या भावाला. उत्तम आहे ना, उत्तम आहे. त्यांच्या व्हॅल्युएशन नुसार त्यांना मिळतं आहे. आणि अल्ट्राटेक साऊथ मध्ये फार नाहीये. साऊथचा बादशाह इंडिया सिमेंट
आणि ओरिएंट सिमेंटच आहे. काही प्रमाणात अंबुजा तिथे आहे, हे मान्य करावं लागेल. एसीसी काही भागामध्ये तिथे होतो. आणि हे जर डील होणार असेल आणि काही त्यांचे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नवीन लागणार असतील अल्ट्राटेकचे, तर याचा अर्थ होत आहे. आणि मग जर एवढं सगळं सिमेंटचं होणार असेल तर मग त्याचा यूज काय होणार आहे. राजकारण जर नीट बघत असाल तर चंद्राबाबू नायडू यांचा विजय अमरावती या नवीन प्रोजेक्टसाठी फार महत्वाचा आहे. आणि मी जे ऐकतो आहे ते असं आहे की चंद्रबाबू नायडू यांना अमरावती हा जो प्रोजेक्ट आहे तो सेटअप करायचा आहे 1.5 करोड लोकांसाठी. 15 मिलियन पीपल्स, 15 मिलियन लोकांना तुम्ही मेट्रो देणार आहात. त्याच्यामधल्या सिंचन प्रोजेक्टसाठी पैसा मागून राहिला आहात. त्याचा अर्थ त्या भागामध्ये जोरदार प्रोजेक्टचं जाळं पसरलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी जर नवीन सिमेंट होणार असेल तर सिमेंटवाल्यांचे डोळे असे थोडे विस्फारलेले पाहिजे आहेत. ते चालू आहे, असं म्हणायला जागा तयार झालेली आहे. प्रोजेक्ट नेक्सस, साध्या भाषेत जर बोलायचं तर आपण ज्या युपीआय वरचं ट्रान्झॅक्शन करतो त्याची सिस्टीम थोडीफार जोडून साऊथ एशियन कंट्रीज मध्ये, त्याच्यामध्ये थायलंड आला, सिंगापूर आला, फिलिपाईन्स आला, मलेशिया आला, यासारख्या देशांमध्ये स्विफ्ट च्या सारखं एक सिस्टीम तयार करण्याचं आरबीआयने जर केलं असेल तर तो एक आहे असं लक्षात घ्यायला हवं. आणि त्याची गरज काय असं जर तुम्ही विचारणार असाल तर याला थोडस उत्तर मी कितीही अमेरिका धार्जिणा असलो तरी मला हे मान्य करावं लागेल की स्विफ्ट ही मुळात अमेरिका आणि युरोप यांच्या सारखी चालते. ज्या एखाद दोन गोष्टींसाठी स्विफ्टला उचलून बाहेरच फेकून दिलं गेलं, स्विफ्ट मधून उचलून रशियाला बाहेर फेकून दिलं गेलं, त्या गोष्टीमुळे काही रिस्क लक्षात आल्या जगभरच्या लोकांच्या. सेंट्रल बँकांनी त्यांचं सोनं काढून बाहेर घेऊन जायला सुरुवात केली आणि हा त्याचा एक पुढचा प्रोजेक्ट म्हणावा लागेल. वाजवल्या पाहिजे आपल्या आरबीआय साठी. इंडोनेशिया इज ऑल्सो इन्व्हॉल्ड ॲज अ स्पेशल ऑब्झर्वर अँड इज एक्सपेक्टेड टू जॉईन फुल्ली इन द फ्युचर. फास्ट पेमेंट सिस्टीम हा ग्लोबली एक मोठा सध्याचा विषय आहे. सीबीडीसी याच्यामध्ये येऊ शकतो. अधिक काय होईल म्हणजे या बाबतीच्या बातम्यासाठी ट्यून इन टू वीकली व्ह्यूज बाय आशुतोष टिळक. चलूया पुढच्या स्लाइडकडे. विंडफॉल गेन टॅक्स इन्क्रीज. आता विंडफॉल गेन टॅक्सला एकदम साध्या भाषेमध्ये जर मला तुम्हाला समजवायचं असेल तर मी 100 रुपयाचं तेल खरेदी केलं, ते रिफाईन केलं आणि पुढे लोकांना पाठवलं. तसे तुकडे केले, हे केलं, ते केलं, नॅफ्था पाठवला, कोणाला पेट्रोल पाठवलं, डिझेल पाठवलं, पॅराफिन पाठवलं, अजून 100-200 वेगळ्या गोष्टी पाठवल्या. करता करता किंमत ही 100 रुपयापेक्षा वाढली. कितीने वाढली, बदल्यात मला किती खर्च झाला, असं सगळं मोजून एका ठराविक लिमिट पेक्षा जर जास्त होणार असेल, आकाशातून फाटल्यासारखा पैसा अशा याच्यामध्ये जर येणार असेल तर सरकारला त्याच्यावर टॅक्स लावता येतो. आणि तो सध्याच्या काही तेल कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी बनून राहिलेली आहे. सरकारला त्याच्यावरून पैसा मिळेल का, तर हो, सरकारला सध्या पैशाची गरज आहे. कारण जेपी मॉर्गन मध्ये इन्क्लुजन झालेलं आहे आणि फिस्कल डेफिसिटला आता टेम करण्याची गरज आहे. 5.5% आसपास असा येत आहे लक्षात. त्याच्याकडे जायचा एक मार्ग हा या विंडफॉल गेन टॅक्स कडे असू शकतो. पुढच्या बातमीकडे चालूया. रिटेन 51%. आता ही स्लाइड आणि थोडीशी पुढची स्लाइड जी आहे त्याला मी थोडस कंबाईन करायचा प्रयत्न करतो. भारत सरकारने डायव्हेस्टमेंट साठीचा प्लॅन ठेवण्याचा प्रयत्न केला पण मागच्या 5 वर्षामध्ये त्याला काय सक्सेस फारशी मिळू शकलेली नाही. केअर एज नावाचं एक रेटिंग एजन्सी आहे, त्यांचं असं म्हणणं की जर भारत सरकारने त्यांच्या खिशात असलेल्या सगळ्या सरकारी कंपन्यांमध्ये टक्क्याची हिस्सेदारी ठेवली आणि बाकी सगळा हिस्सा बाजारात विकून टाकला तर 11,50,000 करोड रुपये सरकारला मिळतील, ज्यातला 5,00,000 करोडचा हिस्सा साध्या इतर इंजिनिअरिंग ऑइल कंपन्या वगैरे मिळेल. बँका आणि इन्शुरन्स कंपन्या 6.5 लाख करोडचा हिस्सा दिला जाईल. 51% हिस्सेदारी होल्ड होते आहे, याचा अर्थ त्या कंपन्या तशाच राहतील
आणि रजनी सिन्हा चीफ इकॉनॉमिस्ट ऍट केअर रेटिंगचं त्यांचं जे काय म्हणणं आहे ते हायलाइट करतो आहे. परंतु सगळ्याच सेक्टरमध्ये असं म्हणता येणार नाही ना, कारण काही सेक्टरमध्ये सरकारला अधिकचा हिस्सा ठेवण्याची पण गरज असते. बाजाराच्या विषयी ज्यांना फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी मी असं सांगतो की 51% हिस्सा, 26% हिस्सा आणि 74% हिस्सा हे 3 वेगळे घटक आहेत. ते तुमच्याकडे 3 वेगळ्या मॅटर घेऊन येतात. 26%च्या खालती तुम्ही गेले की तुमचा त्या कंपनीवरती असलेला एक स्पेशल क्लेम हा घटतो. ऍज पर इंडियन काय म्हणणार तुम्ही, ऍज पर इंडियन लॉ, मी बाजारात गेलो, कुठल्याही तरी एका कंपनीमध्ये शेअर खरेदी करायला सुरुवात केली, 26%ला मी पोहोचलो की मला पुढच्या 25%साठी पब्लिक ऑफर फ्लोट करावी लागते. बिकॉज 26% गिव्ह मी सफिशियंट बिग इन्व्हेस्टर. 51%वर मी पूर्ण कंट्रोलिंग स्टेक होतो आणि 74% 75%च्या आसपास मी त्या कंपनीचा जवळपास सफिशियंट वेल नोन इन्व्हेस्टर होतो, ज्याला डिनाय करता येत नाही. मी माझ्या एकमुखी सगळ्या गोष्टी घडवू शकतो. हे ज्या वेळेला होतं ना, मग त्यावेळेला हे ठेवण्याची गरज लागते की 26%, 51%, 74%, 75% हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत. 51% हो, व्हेरी गुड. पण मग काही ठिकाणी सरकारला 51% ठेवून चालत नाही. सरकारला काही ठिकाणी पैसा गुंतवावा लागतो महाराजा. मग अशा वेळेला स्टील एक्झिक्युटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया, SEFI, त्यांचं असं म्हणणं आहे की स्टीलचं एक सेक्टर आहे त्याच्यामध्ये सरकारने डायव्हेस्टमेंट करायला निघू नये. त्यांचं म्हणणं, मर्जर करा आत्ता असलेल्या लोकांचं, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड आणि नागरनार स्टील प्रोजेक्ट, ज्याला तुम्ही म्हणता NMDC स्टील, त्यांचं मर्जर करा. रिसोर्स ऑप्टिमायझेशनचा पॉईंट मला फार आवडला. रिसोर्स ऑप्टिमायझेशनचा पॉईंट मी वाचणार आहे. द प्रपोजल सजेस्ट दॅट कंबाइनिंग द रिसोर्सेस अँड एक्सपर्टाइज ऑफ दिस कंपनीज would address individual challenges faced by each. For instance, the Nagarnar plant boasts abundant raw materials but lacks sufficient manpower. Steel Authority of Indiaला मायनिंग मध्ये मिळतं, पण त्यांच्याकडे जी मॅनपॉवर आहे, त्यांच्याकडे जी फायनान्शियल स्ट्रेंथ आहे, त्यांची जी ताकद आहे ती मोठी आहे. मर्ज करा, ठिकाणावर येईल. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड ही आय थिंक रशियाच्या लिडरशिप खालती सेटअप झालेली होती, त्यामुळे काही प्रमाणात त्यांचे मशिनरी थोडी जुनी आहे, असं काय काय चालू आहे. सगळ्यांना फायदा होईल. सरकारचं म्हणणं असं की स्टीलच्या सेक्टरमध्ये सफिशियंट प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, आम्हाला याच्यामध्ये काही करण्याची फारशी आता गरज नाही. भारतीय स्टील उद्योग हा सफिशियंट मोठा आहे. टाटा स्टील, JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, आणि मग अजून कोण आहे तुमचा तो निप्पॉन स्टील, आर्सेलर मित्तल असेल, अशा वेगवेगळ्या लोकांनी भारतामध्ये स्टीलचे उद्योगधंदे उघडून बसले आहेत. परंतु टाटा स्टील, सगळ्यांचा बाप टाटा स्टील, ज्यांच्याबद्दल असं म्हणावं की जर टाटा स्टील नाही चालला तर या देशभरामध्ये आपल्याला एक तगडी स्टील कंपनीची गरज आहे आणि देशाच्या विकासासाठी स्टीलची गरज आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये माझं असं म्हणणं की एक काळ होता ज्या वेळेला फायनान्शियल इन्क्लुजन हे प्रायव्हेट सेक्टर बँका करू शकणार नाहीत. झिरो बेस सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याचा चमत्कार हा HDFC बँक करणार नाही. टोलच्या बुथवर जाऊन आपल्याला पंजाब नॅशनल बँक किंवा SBIचं नाव दिसतं. HDFC बँक, ICICI बँक किती वेळा करेल माहित नाही. हा जो मॅटर आहे ना, म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये भारत सरकारने डायव्हेस्टमेंट करण्याची घाई करू नये, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. चलूया पुढच्या साईडला. HDFC बँक लोन बुक अँड डिपॉझिट्स ग्रोथ क्वेश्चन मार्क. जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या आसपास माझा एक व्हिडिओ आठवड्याच्या आर्थिक बातम्यांचाच एक भाग आला होता, ज्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी या गोष्टी हायलाइट केल्या होत्या की HDFC बँकेचा
लोन टू डिपॉझिटचा जो एक रेशो होता तो बऱ्यापैकी हाय गेला होता. त्यांचे डिपॉझिट मर्जरच्या नंतर त्या गतीने वाढत नव्हते ज्या गतीने वाढणं अपेक्षित होतं. आता इथे तसंच आहे. 100 रुपयाचं लोन दिलं असेल तर जे एक अपेक्षित असतं तेवढा तो डिपॉझिट नव्हता. डिपॉझिट कमी होते. 100 रुपयाचे डिपॉझिट असेल तर यांचे लोन्स जे होते ते 110 रुपयाचे होते. ते कुठेतरी कमी होणं अपेक्षित होतं. ते होत आहे पण तो त्या स्पीडने होत नाही. आणि हे माझ्या आधीच्या याच्यामध्ये मी म्हणलं होतं की त्यांना लोनचा काही भाग विकावा लागेल आणि त्या दिशेला माणसं चालू झालेली आहेत. ज्यांना अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी हे वाचून तुम्ही घेऊ शकता. पुढच्या भागाकडे चालूया. आणि इंडायसेस अँड कमॉडिटीज. बीएससी सेन्सेक्स 79,996.6 वर जवळपास 1% ग्रोथनी बंद झाला. निफ्टी 50 24,323.85 1.25% आसपासच्या ग्रोथनी बंद झाला. त्याच्यानंतर निफ्टी बँक 52,660.35 पाऊण% आसपासच्या ग्रोथनी बंद झाला आठवड्यात. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 23,641.75 जवळपास 1%च्या ग्रोथनी बंद झाला. त्याच्यानंतर S&P BSE मिड कॅप ग्रोथच दिसली. 2.25% आसपासची वाढ घेऊन बंद झाला 5 तारखेला 27,437.85. S&P BSE स्मॉल कॅप 54,153.96 इतक्या अंशावर बंद झाला 2.25% वाढीसह. आणि S&P 500 4 जुलै सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या शुभेच्छा आहेत अमेरिकेचे जर कोणी व्ह्युअर्स असतील त्यांना त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या. 5,567.19 1.25% आसपासचा वाढ. शुभेच्छा तुम्हाला 4 जुलैच्या. मार्केट बंद होते 4 जुलैला. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज बंद झाला 39,375.87 0.5% वाढीसह. त्यानंतर सगळ्यांचा लाडका नॅसडॅक कॉम्पोजिट 18,352.76 जवळपास 2.25% वाढीसह बंद झाला. पुढे जर्मन इंडायसेस डॅक्स परफॉर्मन्स 18,475.45 युरोप मधला एकमेव सायलेंट बाजार पण त्यांचा देखील रिस्क दिसते आहे. कारण आज ना उद्या युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर राईट विंगर्सचं जे झालेलं आहे दक्षिणपंथी लोकांचं राईज जी सुरू झालेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आज ना उद्या जर्मनीला पण उत्तर द्यावंच लागेल. आहे त्यांच्याकडे पण थोड्याफार प्रमाणावर आहेतच. पण पुढचा बाजार कुठे गेले? पुढचा बाजारवाले जर्मन इंडायसेसच्या बाबतीमध्ये फ्रेंच इंडायसेस. सरकार बदललं किंवा सरकार बदलण्याची छोटीशी चान्सेस सुरू झाली त्याच्यामुळे हा बाजार 0.5% आसपासच्याच ग्रोथ घेऊन झाला. 2-4 तारखेच्या आसपास जो काय पडझड दिसून आली त्याचा एक कारण होता. आणि 7,675.62 ला 0.5%च्या ग्रोथसह तो बंद झाला आठवड्याभरामध्ये. पण जवळपास फ्लॅटच समजली पाहिजे. फुटसी जिथे सरकार बदललं तर शेवटच्या दिवसाचा जो एक पडझड अशी दिसते आहे त्याचं कारणच ते होतं की असलेलं कॉन्झर्वेटिव्हचं सरकार बदललं आणि येणारं सरकार नेमकं काय करेल हे माहीत नाही. त्याच्या रिस्कच्या अंडर जात असताना बाजारांनी पडझड दाखवली. 0.5%ची ग्रोथ घेऊन ब्रिटिश मार्केट 8,203.93 ला बंद झाले. आणि पुढच्या याच्यामध्ये क्रूड WTI मी म्हणत होतो मागच्या आठवड्यामध्ये मी असं म्हणलं होतं की WTI आणि ब्रेंटचा जो फरक आहे तो असा हळूहळू हळूहळू बंद व्हायला चालला आहे. एक्झॅक्टली $1 आलेला आहे. म्हणजे मला आठवतं एक ठिकाणी $10 फरक होता मग तो हळूच $5 मिळाला. 2-4 आठवड्यापूर्वी तुम्ही बघितलं तर $1.50 होता आता $1 आलेला आहे फरक. 83.44 देऊन तुम्ही 1 बॅरल WTI नायमेक्स क्रूड विकत घेऊ शकत होते. ब्रेंट क्रूड घ्यायला तुम्हाला $84 द्यावे लागत होते आणि हा भाव वरती वरती जातो आहे. 90 ला जाऊन टेकेल का माहित नाही पण असं नेमकं काय ट्रिगर असेल जे 90 कडे घेऊन जाईल हे पण माहित. लेबनॉन कडे चाललेलं युद्ध त्या भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर नाहीये पण मग त्याच्यामध्ये इराण जर एंटर झाला तर होऊ शकतं. पुढच्या लास्ट स्लाइडकडे जाऊया. सोन्याचा भाव 73,280. 1 किलो चांदी चालली परत. मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं त्यावेळेला हे 90,000च्या खालती होतं. बाजाराने रिस्क
टक्के आणि SBIनी सिल्वर ETF लॉन्च केले, त्याचा कुठेतरी थोड्याफार प्रमाणावर फायदा सिल्वरला दिसला. चांदीला 93,670 वर चांदी बंद झाली. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.